बिबट्याचा सामना करून 2 चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भांबरे यांचा रत्नदीप नागरिक सहकारी पतसंस्था व रत्नप्रभा महिला पतसंस्थेकडून सन्मान। शहादा तालुक्यातील होड मोहिदा येथे काही दिवसांपूर्वी घरात घुसलेल्या बिबट्याचा धाडसाने सामना करून 2 चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली विशाल भांबरे यांच्या अद्वितीय शौर्याचा गौरव करण्यात आला। रत्नदीप नागरिक सहकारी पतसंस्था आणि रत्नप्रभा महिला पतसंस्था शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांचा शाल, श्रीफळ, साडी तसेच रोख 5,000 देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वैशाली भांबरे यांना स्वतः जखमी होऊ नये प्रसंगवदन राखत बिबट्याला घरात जेरबंद केले आणि 2 निष्पाप बालकांचे प्राण वाचविले। हे धाडस संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। त्यांच्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा धाडसी महिलांचा सन्मान होणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। सत्कार कार्यक्रमाला रत्नदीप नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण कदम, व्हाईस चेअरमन अरुण बागुल, संचालक पांडुरंग अप्पा गोरे, ॲडव्होकेट विपुल लक्ष्मण कदम, दशरथ पाटील, मामन चव्हाण तसेच कर्मचारी मोहन मंगू सोनार, तुषार रमेश शास्त्री, हेमंत पांडुरंग चौधरी उपस्थित होते। तसेच रत्नप्रभा महिला पतसंस्थेच्या चेअरमन उषाबाई लक्ष्मण कदम, व्हाईस चेअरमन आरतीबाई अरुण बागुल, संचालिका विद्याबाई अशोक मराठे, सुमनबाई पाडवी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते। यावेळी वैशाली भांबरे यांच्या धाडसाचे सर्वांनी मुक्त कंठाने कौतुक करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। मा आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट। 2 दिवसापूर्वी आपल्या शहादा तालुक्यातील होड मोहिदा या गावी एका बिबट्याने गावात प्रवेश केला। अवघे जुनोने येथील 2 पुरुषांवर त्याने हल्ला केला। ते जबर जखमी असून ते नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात औषधोपचार करीत आहेत। तोच बिबट्या पुढे जाऊन होड मोहिद्याला येऊन वैशाली भांबरे हिच्या झोपडीत घरात घुसला आणि वैशाली भांबरे ह्या रणरागिणीने त्यावेळेला त्या बिबट्याशी झुंज देऊन प्रखर सामना करून आणि प्रसारण राखून त्या घरात तिचे 2 मुलं होती, त्या दोघा मुलांना वाचवत त्या दोघा मुलांना तिने बाहेर काढलं आणि ती स्वतः बाहेर पडली। ह्या झटापटीत तिला त्या बिबट्याने चावा घेतला आहे, जखम झालेली आहे तिला फार मोठी। आणि त्या बिबट्याला बाहेरून कडी लावून त्या घरामध्ये जेरबंद करण्याचे एक मोठं धैर्य या महिलेने दाखवलेलं आहे। ही महिला इतकी म्हणजे हे दृश्य ऐकल्यावर आणि दैनिक लोकमतमध्ये देखील प्रकाशित झाल्यावर असं वाटायला लागलं की ही शिवाजीच्या काळातली ही रणरागिणी हिरकणी आहे, जी आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी अवघड किल्ला जो उतरता येत नाही त्या पद्धतीने देखील ती उतरून त्या बाळाला ती भेटायला गेली। त्या हिरकणीची आठवण आपल्या सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करेल, आवाहन करेल की ह्या रणरागिणीचं कौतुक झालं पाहिजे, तिचा गौरव झाला पाहिजे। तिला सरकारच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, राज्यपालांच्या हस्ते शौर्य पदक, हिरकणी शौर्य पदक बहाल करून तिला तिचा यथोचित सन्मान या शासनाने करावा। परिसरातील नागरिकांनी देखील तिचा एक गौरव करावा। यासाठी आज आम्ही तिची भेट घेतलेली आहे। तिला आम्ही साडी, रत्नदीप नागरिक सहकारी पतपेढी, रत्नप्रभा महिला पतपेढीच्या वतीने साडी, शाल, श्रीफळ आणि 5,000 रुपये रोख असे बक्षीस तिला आम्ही स्वयंस्फूर्त या ठिकाणी दिलेलं आहे। लोकांनी देखील तिच्या या धाडसाचं कौतुक करावं। आणि लगेच आमची 30 ऑगस्टला जनरल मीटिंग या संस्थेची होईल। त्यावेळेला या रणरागिणीला आम्ही तिथे बोलून पुन्हा तिच्या यथोचित सत्कार पुन्हा आम्ही करण्याचा या ठिकाणी विचार करीत आहोत। धन्यवाद।